गंगाखेड विधानसभेचे आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टे यांनी घेतली फडणवीस यांची भेट आणि मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन। गंगाखेड विधानसभेतील अतिवृष्टीग्रस्त बाधितांना शेतकऱ्यांच्या तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची केली मागणी। गंगाखेड, जेसीटी न्यूज, गंगाखेड। विधानसभा क्षेत्रातील 3 तालुक्यांमध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेती, घरे, पिके व इतर गोष्टींत अतोनात नुकसान झाले। त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी व नागरिक हतबल झाले आहेत। परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात आणि डोळ्यात पाणी येताना दिसते। त्यामुळे अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून भरघोस आर्थिक मदत द्या, अशी मागणी गंगाखेड विधानसभेचे आमदार रासपचे आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टे यांनी 3 सप्टेंबर मंगळवार मुंबई येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच लेखी निवेदन देऊन एकनाथ मुंडे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन दिले आहे। माझ्या विधानसभा क्षेत्रात गंगाखेड, पालम व पूर्णा या 3 तालुक्याचा समावेश होतो। 16 महसूल मंडळात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत। पिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे। 2-3 फूट पाणी शेतामध्ये साचले असून कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन इत्यादी पिके खराब झाली आहेत। त्याचबरोबर ओढे, नाले, नदी नाल्या काठा आणि तळे अशा भरपूर पाऊस पडले असून पाणी जमिनीत शिरले असून जमिनीमधील माती वाहून गेली, असेही निवेदनात म्हटले। परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार गंगाखेड तालुक्यातील 5ही महसूल मंडळात एका 7 तासात सरासरीपेक्षा 128.2 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहितीची नोंदही त्यांनी घेतली। तसेच पालम तालुक्यातील 5 महसूल मंडळात एका तासात सरासरी 134.4 मिलीमीटरची ही नोंद आहे आणि पूर्णा तालुक्यातील एकूण 6 मंडळापैकी 5 महसूल मंडळात एका तासात सरासरी 111.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पूर्णा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली नसल्याची नोंद दिली आहे। परंतु वास्तव पाहता पूर्णा महसूल मंडळ अधिकाऱ्यांचेही अतिवृष्टीने नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। अतिवृष्टी बाधित महसूल मंडळाच्या पूर्णा महसूल मंडळाचाही समावेश करणे गरजेचे आहे, अशीही त्यांनी यावेळी मागणी केली। तसेच गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, पिके, शेतकऱ्यांचे पशुधन, घरे इत्यादींचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी आग्रहाची माननीय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सरकारकडे केली आहे। दरम्यान आमदार गुट्टे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या लेखी निवेदनात एक प्रत जिल्हाधिकारी यांनाही वर्ग केले आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन लवकरच पंचनामे करतील अशी अपेक्षा आहे। परंतु कधी पंचनामे करेल याकडे पूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागले असून तसेच राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा कधी होईल याकडे बळीराजासह परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी